ज्या ज्या लोकांच्या चौकशा होत्या त्या सर्व चौकशावाल्या लोकांना पदोन्नती लागू होत नाही. परंतु विशेष हमीपत्राद्वारे ज्याची तरतूदच नाही आहे, DPCमध्ये हमीची तरतूदच नाही आहे, DPCमध्ये हमीची तरतूदच नाही आहे, हमीपत्र घेण्याची तरतूदच नाही आहे. ज्या चौकशी चालू आहे ती हमीपत्र असं घेतलं की ज्यावेळेस तुमची चौकशी मध्ये काय जी शिक्षा होईल त्याला अधीन राहून तुम्हाला ही पदोन्नती देण्यात येईल. पण अशी तरतूद नाही आहे. ज्याची चौकशी चालू आहे त्याला पदोन्नती देता येत नाही हमीपत्र घेऊन, लक्षात घ्या. आणि मुख्यतः जो DPC रिपोर्ट पूर्वग्रह दूषित आहे, DPC रिपोर्ट पूर्वग्रह दूषित, ज्याच्यावरती अधिकृत प्रस्थापित नगर अभियंता KD लाला यांनी स्वाक्षरच केलेले नाहीत, त्यांनी मान्य केलेले नाही. कारण चौकशा असलेल्या लोकांना पदोन्नत्या मिळत नाही. त्यामुळे असं काय झालं तर हा जो आहे DPC रिपोर्ट, नगर अभियंता KD लाला आणि उपनगर अभियंता रतन अवसरमोल आणि मागासवर्गीय कक्षाचे प्रमुख यांची सही आहे. आणि नगर अभियंता म्हणून त्यांनी रतन अवसरमोलनी पण सही नगर अभियंता म्हणूनच केली. म्हणजे नगर अभियंत्यांचा चार्ज कुठलाही भार आणि नगर अभियंता कुठल्याही रजेवर नाही तर ते सही स्वाक्षरी कशी करू शकतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण DPC कमिटी पूर्वग्रह दूषित असताना आणि नेमकं 11ला DPC कमिटी झाली आणि 12 नोव्हेंबर 2014ला विधानसभा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाली 11 वाजता. जर 11 वाजता आचारसंहिता चालू झाली तर जरी DPC कमिटीने जे काही नियमबाह्य मंजूर केली त्यांना कोणालाही आदेश देता येत नाही. तरी ते आदेशाचा भंग केला, आचारसंहितेचा भंग केला आणि आदेश दिले गेले. मी लगेच निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, पत्राची नोटीस आली, नोटीस आल्यानंतर जगत खुलासा नव्हता केला पण परत दुसरे नोटीस आले, 3 नोटीस आले. मग 2015 संदीप माळवीने खुलासा केला, संपूर्ण खोटा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला. आणि जर पदोन्नती 50% ठरलेली आहे तर रिपोर्टमध्ये असं म्हटलं जातं की रवींद्र शिंदेच्या 2 लोक सिनियर आहेत. अरे पण 2 लोक जी होती सिनियर ती डिप्लोमाधारक होती आणि मी डिग्री धारक होतो आणि 50-50 ठरलेलं होतं टक्के, 50% डिप्लोमा 50% डिग्री. जर डिग्री 50% ग्राह्य केलं तर माझी पदोन्नती बसत होती. म्हणजे अशा प्रकारे खोटा अहवाल निवडणूक आयोगाला दिला. मी आयोगाकडे गेलो, अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने तात्काळ आदेश दिले की 1 महिन्याच्या आत रवींद्र शिंदेला पदोन्नती द्या. 2015मध्ये आदेश आले परंतु ते आदेश ढापून लपून ठेवले. जेव्हा मी माहिती अधिकारात माहिती काढली आली, जेव्हा माहिती अधिकारात माहिती काढली आली तर ते आदेश मला तो रिपोर्ट मिळाला आयोगाचा. मी तात्काळ पुन्हा सेवानिवृत्त होईपर्यंत काय बोललो नाही, मी पुन्हा पाठपुरावा चालू केला. तोपर्यंत मी सेवानिवृत्त झालो होतो. परंतु माझे जे काय अधिकृत पदोन्नती लागली होती पण मुद्दामून दिली गेली आणि SCच्या जागेवर खुल्या वर्गाचा माणसाला दिलं. त्यामुळे माहिती अधिकार कलम कायदा अंतर्गत एक पुरावा आहे की एका IAS अधिकाऱ्याला बडतर्फ व्हावं लागलं होतं. SCच्या जागेवर खुल्या वर्गाला पदोन्नती दिली म्हणून त्याचा एक रिपोर्टच आहे माहिती अधिकाऱ्याच्या पुस्तकामध्ये, माहिती अधिकार कायद्याच्या पुस्तकामध्ये एक रिपोर्टच आहे. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले की अमुक एका SCच्या जागेवर खुल्या वर्गाला दिलं गेलं त्याला बडतर्फ व्हावं लागलं. अशा प्रकारचा तो इतिहास आहे. आणि या इतिहासांती जर संदीप माळवीने जर गुन्हा केलेला आहे, SC वर्गाची पदोन्नती जर चोरी केली, ढापली, जर गुन्हा केलेला आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर मी आयोगाकडे गेलो, सेवानिवृत्त झालो, आयोगाकडे गेलो. आयोगाकडे प्रश्न म्हटला. आधी बऱ्याच वेळा गेले 1-2 वर्ष महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोललो. साहेब म्हणे तुम्ही आता सेवानिवृत्त झालं. हो जरी मी सेवानिवृत्त झालो आहे पण तो 2014 पासूनचा माझा न्याय आहे तो न्याय मिळाला नाही. सेवानिवृत्त झालं म्हणून काय झालं, परंतु माझा न्याय प्रलंबित आहे. जर मला न्याय मिळाला तर माझ्या 3 पदोन्नत्या लागू होतील. 3 पदोन्नत्या लागल्या तर सेवेत माझे भत्ते लागू होतील, पेन्शनमध्ये वाढ होईल आणि थकीत वेतन थकबाकी मिळेल.
हा माझा मेहनतीचा परमार्श आहे आणि हा परमार्श मेहनतीचं मला मिळालं पाहिजे सेवेच्या नियमात. त्यामुळे हा संपूर्ण अन्यायाचा भाग आहे, सेवा शर्ती वेळेला नियमाचा भाग आहे. त्यामुळे संदीप माळवी हा बडतर्फ झालाच पाहिजे. त्यामुळे काय झालं, 20 तारखेला ते माझ्या अचानक अंगावर आले, तुला ठार मारून टाकेल, तुला ठोकून टाकेल, तुला मारून टाकेल, BCMC शिव्या दिला. आयुक्ताने कॅमेऱ्यातून पाहिला, मी लगेच तात्काळ अर्ज दिला आहे आणि काल आयुक्तांना भेटलो. सोमवारी आयुक्तांनी माळवींना बोलावून प्रत्यक्ष समोर पत्र दिले आणि त्याचा खुलासा मागितलेला आहे. जर माळवी सेवा शर्ती भंगाची कारवाई झाली नाही तर पूर्ण उघडा कपडे काढून बसणार हा रवींद्र शिंदे. काही जे आहेत, जे माझ्याबरोबर आहेत पाठीराखे, ते माळवीला चुगळ्या करतात. माझ्याबरोबर जे काही पाठीराखे आहेत, माझ्याच जातीचे, माझ्याच बरोबरीचे, माझ्याच कमिटीवरचे, युनियनमधल्या कमिटीचे काही एक नतद्रष्ट लोक आहेत, नतद्रष्ट म्हणेन, ज्यांना रवींद्र शिंदे वरती गेलेलं पोटात दुखत होतं. सेवेत असताना मला निलंबित करायला त्या लोकांनीच लावलं. तीच लोक आजही संदीप माळवीची कानफुकी करतात. त्याच्या मागे कोणच नाही आहे. तुम्हाला काय करायचं बिंदास करा. अरे बाबाच्यांनो, माझ्या मागे संविधान आहे, कायदा आहे, संविधान आहे, कायदा आहे, कलम आहे, पेन आहे. माझ्याबरोबर कोण असण्याची गरजच नाही आहे. संविधान आणि कायदा तो बंदुकीने ठोकेल तर मी संविधानाच्या पेनाने ठोकेल, एवढं लक्षात घ्या. एवढंच मला सांगायचे. आणि आयुक्तांनी तात्काळ संदीप माळवीला निलंबित करावे, आयुक्तांनी तात्काळ संदीप माळवीला निलंबित करावे, आयुक्तांनी तात्काळ संदीप माळवीला निलंबित करावे. नाही केलं तर मी लोकायुक्ताकडे जाऊन बसणार आणि उघडे कपड्यानिशी बसणार. हे तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.